नमस्कार, राम राम, नमस्कार मित्रांनो. कोलाज प्रोडक्शन हाऊस आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आणि एका मराठी कथेच्या प्रसंगाला सुरुवात करतो. मी स्वतः. माझी ही कथा आहे आणि मी एके रोजी रिक्षाने प्रवास करत होतो. प्रवास करत असताना रिक्षामध्ये मी मागे एकटाच बसलो होतो. पुढे रिक्षा चालवत होता. चालवत असताना रिक्षा पुढे जात असताना मी आजूबाजूला इकडे तिकडे पाहत होतो, बघत होतो. मोठमोठ्या उंच उंच बिल्डिंगा, बाजूला मोठमोठे शोरूम, बरंच काही असं मी रिक्षाच्या बाहेर पाहत होतो आणि रिक्षा पुढे जात होता. जात असताना पुढे चौकामध्ये रिक्षा थांबला. सिग्नल पडलेलं होतं. तेव्हा त्या सिग्नलमधून एक सुंदर मुलगी रिक्षाजवळ आली आणि रिक्षामध्ये बसली. माझी नजर त्या मुलीकडेच होती. एवढी ती सुंदर आणि मोहक ती मुलगी दिसत होती. ती अंगात साडी घातल्यामुळे आणि थोडं तिचं रूप सुंदर दिसत होतं. मी चोरट्या नजरेने तिच्याकडे पाहत होतो. रिक्षा पुढे जात होता, मी तिच्याकडे पाहत होतो. एवढी सुंदर मुलगी मी आत्तापर्यंत कधी पाहिली नव्हती. एवढी सुंदर ती होती. तिचे काळेभोर केस, हरणासारखे डोळे, सुंदर चेहरा. नंबर 1 बांधा त्या मुलीचा होता. नजर हटतच नव्हती. मी चोरून बघायचो. रिक्षा पुढे गेली, रिक्षा पुढे जात होता आणि मला रिक्षा चालक पुढून त्या आरशातून पाहत असताना दिसल्यामुळे मी कावरलो बावरलो आणि इकडे तिकडे पाहू लागलो. कारण त्याचं लक्षही आमच्या दोघांवर होतं. त्यामुळे मी इकडे तिकडे पाहू लागलो. तेव्हा रिक्षा पुढल्या चौकामध्ये गेला आणि ती सुंदर मुलगी तिथे उतरली. मी तिच्याकडे पाहत होतो, बघत होतो. ती मुलगी निघून गेली. रिक्षा पुढे जात होता. जात असताना मला जिथं माझ्या बाजूला ती मुलगी बसली होती त्या ठिकाणी लाल बांगड्यांचा गुच्छ पडलेला होता आणि मी त्याकडे पाहिलो. त्या बहुतेक त्याच मुलीचं ते पडलेलं होतं. मग मी उचललो, ते पाहू लागलो, इकडे तिकडे पाहू लागलो, बघू लागलो. आता तिला द्यायचं कसं? ती मुलगी निघून गेली होती. कुठली काय कशी माहीत नव्हतं, कोणालाच माहीत नव्हतं. रिक्षा चालकाला माहीत नव्हतं, मला माहीत नव्हतं. आता करायचं काय? रिक्षा पुढल्या चौकात येईपर्यंत हे विचार करत होतो. रिक्षा चौकात आला, मला तिथं उतरायचं होतं. मी त्या ठिकाणी उतरलो. रिक्षा पुढे निघून गेला आणि ते बांगड्या माझ्याजवळ होत्या. आता करायचं काय? मग मी ते बांगड्या थोडं खोलून पाहिल्या, बघितल्या. आतमध्ये त्या मुलीचं कार्ड होतं, ॲड्रेसचं कार्ड होतं. हे पत्ता होता त्या मुलीचा. म्हटलं आता आपण ह्या पत्त्यावर जाऊन ह्या बांगड्या त्या मुलीला द्यायच्या, हे मी ठरवलं. आणि तिथून मी आपल्या घराकडे निघून आलो. दुसऱ्या दिवशी मी तयार झालो, भांग वगैरे पाडला आणि ते बांगड्या घेतल्या आणि त्या पत्त्यावर गाडीवर बसून मी निघून गेलो आणि त्या पत्त्यावर आलो. आल्याच्या नंतर ते पत्ता विचारत त्या घरापर्यंत आलो मी. आणि त्या घरापर्यंत आल्यानंतर त्या घराला कुलूप होतं. ते घर बंद होतं. ॲड्रेस बरोबर होतं
बरोबर ठिकाणी आलो होतो आणि त्या घराचा दरवाजा बंद, कुलूप लावलेलं होतं. सर्वजण एका कार्यक्रमात लग्नाला गेले होते असं शेजारच्या काकाकडून ते कळालं. आता काय करायचं? परत त्या काकांना मी विचारलं, हे कुठल्या लग्नाला गेल्यात, कुठल्या गावाला गेल्यात? मी सगळं विचारून घेतलं. काकांनी सांगितले, इथेच आहे, ह्याच ठिकाणी, ह्याच शहरामध्ये आहे. मंगल कार्याचा ॲड्रेस त्या काकांनी दिला आणि ते ॲड्रेस घेऊन मी गाडीवर बसून परत त्या लग्न कार्याकडे गेलो. गेल्याच्या नंतर भरपूर माणसं तिथं जमलेले होते. स्त्रिया, पुरुष, लहान मुलं, मुली सर्व त्या लग्न मंडपात लग्न लागलेलं होतं. जेवण चालू होतं, सर्व जेवत होते. मी गाडी लावून लग्न मंडपात आलो. मी इकडे तिकडे पाहावं लागलो. त्या मुलीचा चेहरा माझ्या लक्षात होता. मी पाहू लागलो, बघू लागलो, फिरू लागलो. ती मुलगी काही दिसत नव्हती. मी पूर्ण मंडप पालथा घातला. ह्याकडून त्याकडला, त्याकडून ह्याकडला, माणसातून बायात, बायातून माणसात, सगळीकडे फिरलो. ती मुलगी तिथं आढळून आली नाही, दिसलीच नाही. मग आता काय करायचं म्हणून मी लग्न मंडपाच्या बाहेर येऊन थांबलो. त्या मुलीची वाट पाहतो. आता येईल, तेव्हा येईल. ती मुलगी काही येत नव्हती, मला काही दिसतच नव्हती. आता काय करायचं म्हणून मी किती वेळ आपण इथं थांबायचं म्हणून मी गाडी काढली. गाडीवर बसून मी निघणार तोवर बाथरूममधून ती मुलगी बाहेर पडली. बाहेर येत असताना मला दिसली. मी गडबडीने ते माझी गाडी तिथंच लावलो आणि पळत पळत त्या मुलीजवळ आलो. मुलगी माझ्याकडे पाहू लागली, मी मुलीकडे पाहू लागलो. मुलीला आश्चर्य वाटलं, हा कोण असेल, हा कोण आहे? तेव्हा मी माझ्या खिशातला तो बांगड्या काढल्या आणि त्या मुलीजवळ धरल्या. तेव्हा ती मुलगी इतकी खुश झाली, इतकी खुश झाली की खास त्या लग्नासाठी त्या मुलींनी त्या बांगड्या खरेदी केल्या होत्या आणि नेमकं तेच रिक्षामध्ये घाळ झालेलं होतं आणि ते मी त्या मुलीला परत करण्यासाठी इथपर्यंत आलो होतो. ह्याची खुशी त्या मुलीला इतकी झाली ती मला एखाद्या फ्रेंडसारखं लय खूप वर्षाची मैत्री असल्यासारखं माझ्यासोबत वागू लागली. मला लग्न कार्यात मंडपात घेऊन गेली, सगळ्यांची ओळख करून दिली. जेणे काही आम्ही बरंच वर्ष ओळखीचे आहोत असं ती माझ्यासोबत वागू लागली. इतकी खुश ती मुलगी झाली होती. माझं समाधान झालं. त्या मुलीला त्याची जी वस्तू हरवली होती ती मी जाऊन दिलो, त्याचं समाधान. आणि त्या मुलीचा चेहरा पाहून मला खूपच आनंद होत होता. मित्रांनो, हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करा, लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन मराठी कथेमधले प्रसंग मी सांगत जाईल. माझा उत्साह वाढवण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.